फाट फर्स्ट असा डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवलाय, कारण माहिती आहे अंधाराचं सावट आता मात्र पसरत चाललंय. 5 वाजून 2 मिनिटं झालीत घड्याळामध्ये. सो टाइम स्टार्ट नाव. दोन्ही टीम मैदानाच्या आतमध्ये ते दोन्ही संघ आहेत. चला 3 षटकांचा सामना आहे. 15 मिनिटांच्या आत फर्स्ट इनिंग समाप्त झाली पाहिजे. सॉरी सेकंड इनिंग समाप्त झाली पाहिजे. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर मिळते का? यस नक्कीच मोठी विकेट. चला स्पीडअप करा. पहिल्या विकेटचं पतन झालंय. पॅडी दादा आलाय नवीन फलंदाज. यावेळी उंच मारा घेतोय चेंडू खाली येतोय. क्षेत्राचक बॅक टू बॅक धक्का क्रमांक 2 दुसरी विकेट डीजे. हालो हालो चेक हालो चेक हालो. 2 चेंडू आणि 2 फलंदाज आता परतीच्या प्रवासाला परतले. संध्याकाळचं सत्र हे खास करून गोलंदाजांसाठी ओळखलं जातं आणि या डू फॅक्टर ते थोडासा काम करेल नक्कीच. चेंडू जेव्हा नरम होतो तेव्हा बॅटवर चेंडू प्रॉपर येत नाही. ते तिसऱ्या चेंडूवर देखील लाऊड अपील केली आहे. सलग 3 चेंडू सुंदर फेकलेत. 3 चेंडूवर एक देखील धाव जमावू दिली नाही. अनिकेत चौधरी आलाय नवीन फलंदाज. राहुल सांगले एक सलामीचा फलंदाज अजूनही कोणता चेंडू त्याने फेस केला नाही. किशोर उगले बाद झाला. त्यानंतर किशोर उगले या गोलंदाजी ट्रॅकवर सुंदर कामगिरी करतोय. किसन बाद झाला. त्यानंतर पॅडी आणि आता अनिकेत आणि राहुल सांगले ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. यावेळी सुंदर फटका ओव्हर द टॉप क्वालिटी फटका. 6 धावांसाठी षटकार. पाच चेंडू 7 धावा. शेवटचा बॉल भिडकावून दिलाय. शॉर्ट ऑन पोल आणि क्षेत्ररक्षक होता तिथे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पकडलाय जेल आणि राहुल सांगलेचा समाप्त झाला खेळ.
तीन चेंडू आणि 8 धावा. बॅटची आउटसाइड एज लागली होती. 4 चेंडू 8 धावा. 3 गडी बाद झालेत रिजन्सी टायटन्स टीमचे. षटक समाप्त झालाय. 9 धावा. 12 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 9 धावा मात्र जोडल्या आहेत. ही इनिंग लवकर पुढे जाते असं चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय, कारण 36 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 6 षटकारांची गरज आहे. असे विक्रम घडलेले आहेत मित्रांनो क्रिकेटमध्ये. क्रिकेट एक अनिश्चित खेळ आहे आणि तिथे प्रत्येक कमेंटमेंट फेल आहे. संदीप चौधरी आलाय नवीन गोलंदाज. लेफ्ट आर्म राईट आर्म ओव्हर द विकेटने. स्लोअर गतीचा चेंडू, 5वा चेंडू, डॉट चेंडू पाहायला मिळतोय. या मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक आहे. विकेटचं पतन झालंय. डीजे व्हाईट बॉल. डॉट बॉल. आणखी एक डॉट बॉल. चेंडू शरीरावर आदळतोय. गती कमी केली. चेंडू पडल्यानंतर किती गती घेईल याचा अनुमान लावता येत नाही फलंदाजाला. अनिकेत पाटील सलग 3 चेंडू डॉट खेळून काढलेत. दोन चेंडू शिल्लक आहेत शेवटचे. आणखी एक डॉट चेंडू. हेलिकॉप्टर उडवायचा होता परंतु लँड झाला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. 4 चेंडू मध्ये एकही धाव बनवली नाही अनिकेत पाटील यांनी. शेवटचा अंतिम चेंडू या सेकंड इनिंग मधला. औपचारिकता शिल्लक आहे मॅच मध्ये. या बॉलवर मात्र एकच धाव मिळेल आणि सामना जिंकलाय इथे रिजन्सी रेबन्स या टीमने हा सामना जिंकलाय. खूप खूप अभिनंदन या टीमचं.
असताना देखील 7 धावा खर्च करत 3 विकेट्स मिळवल्या. किशोर उगले ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. तर किशोर उगले यांनी आपली मॅन ऑफ द मॅच मध्ये संदीप चौधरीला मॅन ऑफ द मॅच शेअर केली. आपली गेम ऑफ द स्पिरिट दाखवताना खुशखबर है सभी प्लेयर्स लोग के लिए और RSPL इसका लिंक लॉन्च किया गया है, व्हाट्सएप पे भेज दिया है सभी RSPL के जो खिलाड़ी है उनके लिए. 11th और 12th जनवरी को टूर्नामेंट खेला जाएगा. दरम्यान थोडंसं फंबल होतं, डिक्लेरेशन मध्ये चेंडू जातो आणि एक धाव मिळते. अकाउंट ओपन केलं आहे. खुशखबर आहे क्रिकेट रसिकांसाठी, RSPL 2025 11 आणि 12 जानेवारीला या टुर्नामेंटचं आयोजन केलं. त्याची लाईव्ह लिंक प्रोव्हाइड केली गेली व्हॉट्सअप ग्रुपवर आणि प्रत्येकाला शेअर केली गेली. या रेजन्सी च्या क्रीडांगणावर ती टुर्नामेंट खेळवली जाणार आहे 11 आणि 12 जानेवारी. सेव्ह द डेट. चला, पहिला चेंडू फेकला गेला, त्यानंतर दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा मेहुल शॉट. क्या बात आहे, चेंडू उडवतोय, सीमा पार येतोय, षटकार. चेंडू सुरेख फेकलाय, डॉट बॉल. 5 चेंडू 10 धावा.
शेवटचा अंतिम बॉल पॉवर प्लेच्या षटकातील एक पूर्ण केली आहे. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न पोचेल का फलंदाज आणि त्याचं उत्तर पोचलाय. 12 धाबा झाल्या पहिल्या षटकामध्ये. पहिले षटक समाप्त होत आहे. आणखी 2 षटक फेकायचे आहेत फर्स्ट इनिंग मध्ये. वन शॉट आहे इथे. 11 धाबा झाल्यात. धाबा झाले फलकावर. शौर्य शेलार आणि गणेश पाटोले हे 2 फलंदाज आहेत. गणेश पाटोलेच्या बॅटमधनं एक षटकार आलाय. 2 चेंडूमध्ये 7 धावा बनवल्यात. नवीन गोलंदाज या टीमचा करता धरता संघ मालक कॅप्टन सचिन जयस्वाल आलाय. वेगवान गतीचा गोलंदाज आहे. विविधता आहे गोलंदाजीमध्ये. क्वालिटी बॉलिंग साठी ओळखला जातो, परंतु या टुर्नामेंट मध्ये तेवढं चांगलं प्रदर्शन राहिलं नाहीये. वाईट +1 मी म्हटलं होतं, उल्लेख केला होता की ज्या शैलीसाठी ओळखला जातो, जी क्वालिटी आहे सचिन जयस्वाल मध्ये, ती क्वालिटी बॉलिंग पाहायला मिळत नाही. थोडासा बॅकफुटवर गेलाय सचिन. नक्कीच कॅप्टन पदाचा जो भार आहे तो देखील असेल. संघ मालक देखील आहे आणि मागे तेवढे चांगले गोलंदाज देखील नाहीत. चिंटू आणि सचिन हे 2 मुख्य प्रमुख गोलंदाज आहेत. आडवा बाटना तिथे लॉफ केलाय. क्षेत्ररक्षक आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. फटका सुंदर होता. क्षेत्ररक्षक होते. झेलती संधी होती, परंतु संधी स्वीकारली नाही आणि 2 धाबा जोडल्या गेल्या दरम्यान. 1 चेंडू 15 धाबा धावफलकावर. यावेळी शॉर्टपूलचा फटका आहे. क्षेत्ररक्षक येतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग भरना टिपतोय झेल. तिथे चूक होत नाहीये. फलंदाज होईल बाद. दाखल झालाय. यावेळी मात्र मयूर अभंगला चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण मयूर देखील एक विस्फोटक फलंदाज आहे, परंतु या टुर्नामेंट मध्ये तेवढा क्वालिटी खेळ त्याचाही राहिला नाहीये. यावेळी आपली क्वालिटी दाखवतोय. चेंडू आकाशाला गवसती घालतोय आणि चेंडूला फेकून दिले सीमा पार. आमच्या ऑफिशियलचा इशारा. षटकार. खरोखरच धाबांचं डोंगर रचू शकतात रेजन्सी पॅकर्स आणि रेजन्सी वॉरियर्स या 2 धडाकेबाज संघामध्ये चालू असलेला हा मास संग्राम. शौर्य शेलार स्ट्रायकिंग एंडवर. लॉलीपॉप चेंडू होता, परंतु फायदा उचलू शकला नाही शौर्य त्या चेंडूचा.
3. शेवटचा अंतिम चेंडू आहे, 23 धावा जोडल्या गेल्या धावफलकावर. मयूर अभंग या चेंडूवर मोठा फटका येईल की विकेट येईल पाहूया. फटका सुंदर आहे परंतु एकच धाव मिळते. 24. 12 चेंडू 24 धावा. शेवटचा अंतिम षटक कोणता गोलंदाज हाताळेल. चोवीस धावा झाल्या धावफलकावर. एक गडी बाद 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा जोडल्या गेल्या. मयूर अभंगने थोडासा रोमांच भरला या मॅच मध्ये, कारण पहिल्या चेंडूवर एक दमदार हिट पाहायला मिळाला होता. चला सेकंड इनिंग मध्ये आपल्याला 3 षटक फेकायचे आहेत. अंधार होऊ नये याच्याकडे लक्ष द्या. सचिन जयस्वाल लास्टला आपल्याला बॅटिंग करायची हे देखील लक्षात ठेवा, कारण जसजसा इथे संध्याकाळचं सत्र समाप्त होते तसतसा अंधार देखील पसरत चाललाय. कारण 5:25 झाली आहेत आणि आणखी 5 मिनिटे या षटकाला जातील. म्हणजे सेकंड इनिंग समाप्त होता आता आपल्याला 5:45 तरी होतील, याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. प्रॉपर फील्ड सेटअप मयूर अभंगसाठी. लॉंग रेंज आहे मयूर अभंगची. बॅटचा फ्लो खूप सुंदर. वरच्या दिशेने आपण पहिलात लेटिंग एज घेऊन चेंडू डिक्लेअरला जेव्हा गेला होता तेव्हा फटका सुंदर खेचून मारला. गॅप आहे तिथे आणि त्या गॅपचा पुरेपूर वापर. चेंडू जातो सीमा पार. मयूर अभंगच्या बॅट मधून येतो चौकार. जावायची म्हणतात येतोय षटकार.
चला फील्ड सेटअप करा लगेच. मयूर अभंग, मेहुल विश्वकर्मा आणि सचिन जयस्वाल. तर ऑफिशियल वॉर्निंग आहे टीम पॅकर साठी. 2 षटक जर 10 मिनिटांच्या अवधीमध्ये समाप्त झाले नाही तर तिसऱ्या षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक आतमध्ये, लक्षात घ्या इनफिल्ड मध्ये. 10 मिनिटं 2 षटकांसाठी असतील. पाच वाजून 32 मिनिटं झालीत घड्याळामध्ये, लक्षात घ्या. टाइम स्टार्ट नाव. पहिलाच बॉल वाईट, स्क्वायर माराय. अभंतर चेंडू आहे. स्वप्नील बांधीवर. स्वप्नील आहे. वाईट चेंडू, अकाउंट ओपन झाले वाईट स्वरूपात. बॅटची आउटसाइड एज लागली आणि चेंडू डिक्लेअर झोन मध्ये विसावतोय. 17 चेंडू मध्ये 42 धावांची गरज आहे. 17-42. काय वेगाने गोलंदाजी होते. बाईच्या स्वरूपात एक धाव जोडली जाते. 2 चेंडू 3 धावा. 2 चेंडू 3 धावा झाल्या. 44 धावांचं टार्गेट आहे आणि आणखी 41 धावा बनवायच्या आहेत. बिग हिट, चिंटूचा क्लास आहे. धमाका आणि चेंडू जाईल का? झेल स्वीकारलाय तिथे, परंतु पंच एकदा चेक करतील. क्रिकेटचा थरार महासंग्राम या एजन्सी क्रीडांगणावर. दरम्यानचा बॉल तिथे डिस्पॅच करण्याचा प्रयत्न तिथे मयूर अभंग आहेत. काय वेगाने पोहोचले त्या चेंडूवर. 4 चेंडू 4 धावा, 1 विकेट. मोठी विकेट गेली आहे चिंटूची. चार चेंडू आणि 4 धावा झाल्यात. क्या बात आहे. बॅटची आउटसाइड एज लागली. काय वेगाने गोलंदाजी होते. भन्नाट वेग आहे गोलंदाजी मध्ये आणि तितका तिखट आणि भेदक मारा देखील पाहायला मिळतोय. विविधता सातत्य टिकून ठेवलाय गोलंदाजाच्या माध्यमातून. विदर्भ एक्सप्रेस का म्हणून त्याला या नावाने ओळखलं जातं. हा वेग आणि हा गोलंदाजीचा क्लास दाखवत असताना चारही मुंड्या चित करतोय हा फलंदाजांना. ओ हो भन्नाट वेगाने, परंतु स्टॅम्प डाउन डिस्पॅच. चेंडू चालला सीमा पार वन बाउंड. दर्जेदार शैलीचा दमदार चौकार.
अण्णातरे साहेबांचा इथे शुभ सन्मान घेतला जातो दरम्यान, आणि मी त्यांना विनंती करतो आपण या शुभ सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. आपण आलात या रेजन्सी सुपर लीग 2024 मध्ये, आणि या रंगमंचाची शोभा वाढवली त्याबद्दल आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. एक गोड आठवण या स्पर्धेची म्हणून शाल आणि सन्मान चिन्ह ट्रॉफी देऊन आम्ही आपल्याला सन्मानित करत आहोत. चालू असलेला रंगतदार सामना, आजच्या दिवसातील शेवटची बिग फाईट, रेजन्सी वॉरियर्स आणि रेजन्सी पॅकर्स या दोन संघामध्ये. थोडंसं बॅकफुटवर जातोय रेजन्सी वॉरियर्स संघ, कारण एक षटक फेकलं आणि त्याच्यामध्ये मात्र 9 धावा बनवल्यात. एक मोठी विकेट गेली चिंटू मेहुल विश्वकर्माची. मनोज जगताप साहेबांचा देखील ते शुभ सन्मान घेतला जातोय. त्यांना देखील विनंती करतो आपण देखील त्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. आपण आलात, आम्ही आपला आभारी आहोत. यावेळेस बीमार चेंडू, 9+1 या 2 धावा मिळतील आणि नेक्स्ट बॉल फ्रीड असेल. यावेळेस चेंडूला डिस्पॅच केलाय, क्षेत्ररक्षक होता बघत राहिला, चेंडू त्याच्या डोक्यावर त्याला सन्मान देऊन निघून चाललाय 6 धावांसाठी. दहा मध्ये 25 ची गरज आहे. स्कोर कार्ड 19 या आकड्यावर आहे. 4 चेंडू शिल्लक आहेत. नऊ मध्ये 24, 9 चेंडू 24 धावांची गरज. या षटकामध्ये किमान एक मोठा फटका येईल का याची अपेक्षा करत असताना वॉरियर्स टीमचा डगआउट. एक मोठा फटका आणि या मॅच मध्ये रंगत भरू शकते. हे 3 चेंडू खूप महत्वाचे आणि मोलाचे असतील वॉरियर्स टीमच्या दृष्टिकोनातनं. आठव्या बॅटने अलॉंग दी कार्पेट एक धाव तर कंप्लीट केली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? एकच धावेवर समाधान मानावं लागेल. 8 मध्ये 23 धावांची गरज आहे. 8 चेंडू 23 धावांची गरज. आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत, 21 धावा झाल्यात आणि एक गडी देखील बाद झालाय. दुसरं षटक सुरू आहे. शुभम शेलार बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा उचलला चेंडूला. पिकअप शॉट आहे परंतु किती मिळतील? एक तर पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? स्ट्रायकर एंडकडे थ्रो फेकला होता. 7 चेंडू मध्ये 22 बनवायचे आहेत. या चेंडूवर जर मोठा फटका आला तर शेवटचे 6 चेंडू पाहणं खूप रोमांचकारी असेल. 7 चेंडू 22 धावांची गरज. शुभम शेलारने आतापर्यंत 12 धावा खर्च केल्या आहेत 5 चेंडू मध्ये. कोणती विकेट त्याला मिळाली नाही, परंतु चांगलं षटक मी म्हणेन. जर हा चेंडू चांगला हाताळला, या चेंडूवर जर मल्टिपल धावा दिल्या नाही तर हे षटक देखील सुंदर असेल. कारण 7 मध्ये 22 बनवणं देखील तेवढं कठीण आहे. फटका सुंदर आहे. क्षेत्ररक्षक आहेत तिथे मयूर.
आणि कुठल्या प्रकारची चूक करत नाही. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आहे आणि धावबाच्या स्वरूपात मोठा मासा जाळ्यामध्ये अडकलाय. सचिन जयस्वाल बॅक टू द डगआउट. सहा चेंडू मध्ये 21 धावांची गरज आहे. गोलंदाज मयूर अभंग आणि नवीन बॅट्समन अंकित भोईर. मयूर अभंगच्या खांद्यावर जबाबदारी सोपवली गेली. मयूर अभंगने बॅटिंग मध्ये देखील दमदार कामगिरी केली. शौर्य शेलार देखील चमकला होता. परंतु इथून जर हा सामना जिंकायचा असेल तर अंकित भोईर आणि मोनिश गोराले या दोन फलंदाजाला काहीतरी चमत्कार करून दाखवावा लागेल. चला जास्त टाइम घेऊ नका. वॉर्निंग आले. 1 बाउन्स. पहिला चेंडू सुंदर पाहायला मिळतोय. फर्स्ट वॉर्निंग आली आहे फलंदाजाला बाउन्सर साठी. यानंतर जर बाउन्सर आला तर वाईट किंवा नो चेंडू घोषित केला जाऊ शकतो पंचांच्या माध्यमातून. बॅक टू बॅक 2 बाउन्सर करू शकणार नाही. वाईट बॉल. एक चेंडू आणि दाफलकावर धावांची टोटल 24. 5 चेंडू मध्ये 20 धावा बनवायच्या आहेत. 5-20 असं समीकरण आहे. शदापूरचा फटका ताकदीचा वापर केला जातोय आणि चेंडू चाललाय सीमा पार. बॅकवर्ड स्कोअर सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांचा षटकार. अजूनही सामना संपलेला नाही मित्रांनो. 4 चेंडू मध्ये 14 धावांची गरज आहे. आणखी एखादा मोठा हिट जर आला तर या मॅच मध्ये रोमांच भरेल. 4 चेंडू 14 धावा. एखादा मोठा फटका आला तर पूर्णपणे या मॅचचं आणि या सामन्याचं चित्र पालटताना दिसेल. कारण क्षमता आहे. अंकित भोईरने दावेदारी पेश केली आहे. 2 चेंडू फेस केलेत आणि 6 धावा त्याने इंडिव्हिज्युअल जोडल्या गेल्या आहेत. मोनिश गोराले देखील 7 धावेवर खेळतोय. क्षमता आहे दोन्ही फलंदाजामध्ये. फुटवर्कचा वापर आणि ते नॉट आउट. 3 चेंडू 14 धावांची गरज आहे. तीन चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. 3-14. समजा रोमांचकारी सामना आहे. एकतर्फे सामना गेला नाही कारण दोन्ही टीम तितक्या ताकदीचे आहेत. रेजन्सी वॉरियर्स आणि रेजन्सी पॅकर्स सध्या या मॅच मध्ये जास्त प्रमाणात जिंकण्याची स्थितीमध्ये जर पाहायला गेले तर चला अभंग मयूर अभंग फास्ट केला थोडस. चला ऑफिशियल वॉर्निंग द्या. आपण जास्त वेळ घेतोय गोलंदाज. 3 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. वाईट बॉल. अभंतर चेंडू. 3 चेंडू 13 धावा.
ऑफिशियल आपण एकदा वॉर्निंग द्यायचे. वाईट बॉल. 3 चेंडू 12 धावांची गरज आहे. सामना अजूनही संपलेला नाही. आता 3 चौकार जरी आले तरी हा सामना जिंकला जाऊ शकतो. 2 षटकार जरी आले तरी हा सामना जिंकला जाऊ शकतो. परंतु येतील का? इथे मात्र चुकीचा फटक्याची निवड करतोय. मात्र एकच धाव. चला लगेच जुना चेंडू द्यायचा आहे. 2 मध्ये 11 बनवायचे आहेत. दोन चेंडू 11 धावांची गरज. दोन चेंडू 11 धावांची गरज आहे. डॉट बॉल आणि 1 चेंडू 11 धावांची गरज. सुंदर गोलंदाजी होते मयूर अभंगच्या माध्यमातून. मोनिश गोरालेला शांत ठेवलाय. जेल पकडता आला नाही परंतु सामना समाप्त होतोय. इथे सामना जिंकला.